श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 110. शल्याची एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, त्यावरून दुर्योधन किती युक्तिबाज होता हे तुम्हाला कळेल. शल्य चालला होता धर्माकडे. धर्माने त्याला निमंत्रण दिले होते. त्याचे सैन्य अवाढव्य, एक औक्ष होनी. नुसता सैन्याचा तळ पडला तरी तो 6 कोस. रंगीबेरंगी ध्वज, रथांच्या रांगा, हत्तीच्या रांगा, नाना तऱ्हेचे कपडे घातलेले लोक, शस्त्रास्त्रांची चमक आणि शल्य स्वतः केवढा तेजपुंज. जागजागी थांबत थांबत त्याचे सैन्य हस्तिनापुराच्या मार्गावरून विराटाच्या राज्याकडे चालले होते. ते वृत्त कळताच दुर्योधनाने वाटेत त्याच्या स्वागताची अशी उत्कृष्ट व्यवस्था केली की शल्याला वाटले आता आपला मान इंद्रापेक्षा जास्त. सेवकांना उद्देशून तो म्हणाला, अरे युधिष्ठिराने माझी एवढी व्यवस्था ठेवली, तुम्हाला काहीतरी चांगले बक्षीस द्यावे असे वाटते. ते सेवक होते दुर्योधनाचे. त्यांनी वरकरणी मान हलवल्या आणि हळूच दुर्योधनाला शल्य फार प्रसन्न आहे असे सांगितले. दुर्योधन लपून मागे राहिला होता. तो शल्य मामाला सामोरा आला आणि शल्याला तेव्हा कळले की सारे स्वागत आणि मान सन्मान दुर्योधनाने केला आहे. दुर्योधना, तुला काय इष्ट असेल ते मागून घे. शल्य म्हणाला, ठीक आहे, नक्की खरे बोलताना? होय होय, तुझ्यासाठी काहीही करायला मी तयार आहे. माझी विनंती एवढीच की माझ्या सैन्याचे मुख्य तुम्ही व्हा. सेनापती, त्यात काय आहे? आणखी काय? सेनापत्य तुम्ही स्वीकारले? मामा, तुम्ही आमचे सेनापती होणार? होणार. तू शंकाच बाळगू नको. तू परत जा, हस्तिनापुरात जा. मी धर्माला भेटून येतो. नक्की परत या. अर्थात नुसती भेट घेणार आणि येणार. तू काही काळजी करू नकोस. दुर्योधनाने वचनात गुंतविले. शल्याला मोठ्या आदराने वंदन करून दुर्योधन परत गेला. शल्य विराटाच्या देशात गेला. पांडवांना भेटला. तोपर्यंत त्याचे मन त्याला खात होते. मी निघालो धर्माकडे. वाटेत दुर्योधनाने मला मोह पाडला. छे, किती चंचल मनाचा मी. त्या धर्माने युद्ध साह्य मागितले तर मी काय करू? त्याला नाही म्हणणे जीवावर येते. असे म्हणत म्हणत तो पांडवांच्या छावणीत गेला. धर्माने त्याचे स्वागत केले. युद्धात आमच्या बाजूने लढायला आले पाहिजे, धर्म म्हणाला. शल्याने झालेला प्रकार सांगितला. धर्माला आश्चर्य वाटले. एक औक्ष होनी सैन्य हातचे गेले. शल्य मामा दुर्योधनाच्या बाजूने लढणार, पण एक लहानसे काम तरी करतील, धर्म मनात म्हणाला. शल्याला त्याने सांगितले, कर्ण हा श्रेष्ठ वीर. जेव्हा युद्ध करेल तेव्हा त्याचे सारथ्य तुम्हीच कराल. तेव्हा वारंवार कर्णाला हिनवून त्याची युद्ध करण्याचे धैर्य, त्याचे तेज याचा भंग करा. त्याचा तेजोभंग झाला तर अर्जुन त्याला जिंकून मारू शकेल. ते ऐकून शल्याने युद्धाच्या वेळी तसे बोलण्याचे मान्य केले. कर्णाने द्रौपदीला उद्देशून किती दुष्टपणाची वाक्य उच्चारली होती ते शल्याला आठवत होते. पांडवांना सोसावे लागलेले दुःख त्याला पर्वता एवढे वाटत होते. त्याने धर्माचे सांत्वन केले. इंद्रालाही ऋतासुराशी लढताना किती त्रास झाला त्याची गोष्ट सांगितली. इंद्रकमळाच्या नलिकेत कसा लपून बसला होता ते देखील सांगितले. पांडवांना विराटाकडे लपून राहावे लागले त्याच्याशी तुलना करून शल्याने इंद्राचे दुःख सांगितले व पांडवांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. नंतर वचनबद्ध असा तो शल्य पुन्हा धर्माजवळ कर्णाची मानहानी करण्याचे मान्य करून दुर्योधनाकडे गेला. पांडवांची यावेळी दुर्योधनाने मोठ्या युक्तीने नुकसान केले. तरी पण सात्यकी, द्रुपद, दृष्टधुम्न, जयसेन, सागरी प्रदेशात राहणारे व पांडे राजे तसेच विराटासह डोंगराळ प्रदेशातून आलेले राजे यांचे मिळून पांडवांचे सर्व सैन्य 7 औक्षहुनी भरले आणि त्या सेनेचे दृश्य मनोहारी दिसत होते. त्यांची आयुधे चमकत होती. परशु, भिंदीपाल, शूल, तोमर, मुदगल, परीघ, यष्टी, पाश, चकचकीत खगे, असी आणि बाणांचे तर कितीतरी प्रकार. अश्व, रथ, गज व पद्धती, त्यांच्याबरोबर अन्नाची वस्त्रांची सोय करणारे, भांडारधिपती, शस्त्र पाजळणारे, चर्मकार, वैद्य, अश्वपाल असे नाना उद्योगांचे लोकही होते. जशी पांडवांची सेना गोळा होत होती तशीच कौरवांकडेही अफाट सेना जमा होत होती. एक औक्षहुनी चीन व किरात सेनेसह भगदत्त कौरवांना मिळाला. कृतवर्मा हा भोज, कुकुर, अंध यासह एक औक्षहुनी सेना घेऊन दुर्योधनाला मिळाला. शूर व भूरिश्रवा व शल्य यांचे 3 औक्षहुनी सैन्य, कांबोजचा राजा सुदक्षिण याचे शक व यवन यांनी भरलेले एक औक्षहुनी सैन्य, सिंधू व सौवीर देशातून आणि महिष्मतीच्या राजा नील याचे सैन्य आले. कोणी टोळधाडीसारखे आले, कोण मालाधारी सैन्य आले, कोणी भयंकर रणवाद्य वाजवीत व गर्जना देत आले. अवंतीचे राजे विंद व अनुविंद एक औक्षहुनी सैन्य घेऊन आले. 5 शूर के राजे एक औक्षहुनी आणि इतर अनेक भारतीय राजे मिळून 3 औक्षहुनी सैन्य जमले.
जसे जसे विविध आकृतीचे व वर्णाचे विविध आयुधे धारण केलेले वीर, अतिरथी, महारथी हस्तिनापुराच्या आसमंतात जमू लागले, तसे तसे सर्वत्र असे काही दृश्य दिसू लागले की नाना देशातून नद्याच हस्तिनापुराला येऊन मिसळत आहेत की काय, की पांगाऱ्याचे वन जसे दुर्गम असते तसेच हे मनुष्यवन आहे की काय. ध्वजांचे तर अरण्य दिसत होते. अधिकारी वर्गाला राहण्यासाठी सुद्धा पुरेशी जागा हस्तिनापुरात मिळत नव्हती. सैन्याची व्याप्ती एवढी झाली की पंचनद, रोहित कारण्य, मरुभूमी, अहिच्छत्र, कालकूट, गंगातीर, वारण, वाडधान व यामुन पर्वत इत्यादी विस्तीर्ण प्रदेश व्यापला होता. पांडवांच्या व कौरवांच्या सैन्याची अशी जमवाजमव चालली होती. काही दिवस तर प्रत्येक राज्यातून लोक येत असताना इतकी गडबड उडून गेली की सारे भरतखंडच हालचाल करू लागले आहे असे दिसत होते. श्रोतेजन हो, द्रुपदाकडून दुर्योधनाकडे सामोपचाराने मध्यस्थी करायला पुरोहित गेला होता. त्याने जेव्हा मार्गातच सगळीकडे रणोत्सुक अशी कौरवांकडील सेना पाहिली तेव्हा आपल्या कार्याला यश येणार की नाही याचा मोठा संशयच त्याच्या मनात निर्माण झाला. तो हस्तिनापुरात गेला. त्याचे स्वागत झाले. त्याने भीष्माच्या समोरच कौरवांना पांडवांशी युद्ध न करता सलोख्याने वागून त्यांचे राज्य परत करावे, त्यातच शहाणपण आहे असे नाना प्रकारचे युक्तिवाद करून सांगितले. भीष्माला त्याचे बोलणे जरा तिखट वाटले, पण त्यातील तथ्यात योग्य आहे असे तो म्हणाला. पण कर्णाने मध्येच तोंड घातले. काही मिळणार नाही, पांडवांना काही मिळणार नाही. आणि 1 वर्ष अज्ञातवासाची अट पूर्ण ते करू शकले नाहीत. त्यांनी पुन्हा 12 वर्ष वनवास अधिक 1 वर्ष अज्ञातवास पुरा करावा. मग वाटले तर मागावे आणि धर्मदाय दान म्हणून वाटले तर दुर्योधन त्यांना देईल. हक्क म्हणून काही मिळणार नाही. भीष्माने त्यावेळी कर्णाचा धिक्कार केला. अर्जुनापुढून रणांगणातच कर्णाने पळ काढला होता याची आठवण त्याने करून दिली आणि धर्मानुसार वागावे. धर्माने सामोपचाराने कळवले आहे त्याप्रमाणे कौरवांनी करावे असेही तो म्हणाला. आणि आश्चर्य म्हणजे धृतराष्ट्राला त्याचे म्हणणे पटले. कर्णाचा त्यानेही धिक्कार केला. संजयाला पांडवांकडे पाठवून मीही आमचा निरोप कळवतो असे राजा म्हणाला. द्रुपदाचा पुरोहित आनंदाने सन्मान प्राप्त करून परत गेला. संजयाला धृतराष्ट्राने पांडवांकडे पाठवले. पांडव व कृष्ण यांचे पराक्रम, पांडवांचा धार्मिक स्वभाव, कृष्ण व अर्जुन हे एकत्र येऊन कौरवांशी लढतील तर कौरवांचा नाशच होईल. त्या पांडवांना माझे आशीर्वाद सांग. त्यांच्या वागण्यात कधीही दोषास्पद असे काही सापडले नाही असे त्याने संजयाला सांगितले. संजया, युद्ध टाळण्यासाठी तू धर्म, भीम आदी पांडवांचे मन वळव. संहाराची भीषणता त्यांना पटवून दे. आपसातले युद्ध व त्यात होणारा कुळाचा नाश किती भयंकर आहे हे समजावून सांग. संजय धर्मराजाकडे गेला. कुशल प्रश्न झाले. धर्मानेही भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र इत्यादिकांची चौकशी संजयाजवळ केली आणि नंतर संजय म्हणाला, युधिष्ठिरा, कौरवांचा राजा धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, कर्ण, कृप, शल्य सर्वांचे कुशल आहे. श्रोते हो, यापुढे काय म्हटलं आहे याविषयीची सविस्तर कथा मी तुम्हाला सांगणार आहे भाग 111 मध्ये.